स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागठाणे बंधारा पाण्याखाली. कोयना धरणातील साठा 38 TMCवर. पलूस तालुक्यात आणि कृष्णाकाठ परिसरात गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी सातारा जिल्ह्यात तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पलूस तालुक्यात दुतडी भरून वाहणारी कृष्णामाई मंगळवारी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली असून दिवसभरात पाणी पातळीत सुमारे 5 फुटांची वाढ झाली आहे. वाढत्या पाण्यामुळे नागठाणे बंधारा दुपारी पूर्णपणे पाण्याखाली गेला असून बंधाऱ्यावर सुमारे 1.6 फूट पाणी वाहत आहे. सकाळपासून नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र दिसून आलं. सुरक्षेच्या दृष्टीने भिलवडी पोलिसांनी नागठाणे बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली. त्यामुळे नागठाणे गावाचा वाळवा तालुक्यातील शिरगावशी असलेला थेट संपर्क तात्पुरता तुटला आहे. कृष्णा नदी पात्राबाहेर पडल्याने बुर्ली, आमनापूर, धनगाव आणि भिलवडी परिसरातील नदीकाठच्या पोटमाळ्यांमध्ये पाणी शिरू लागलं आहे. मळ्यांमधील चारा आणि गवत वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली असून अनेक ठिकाणी गवत कापण्यासाठी लगबग पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ओढे आणि लहान नाल्यांना पाणी आल्याने हौशी तरुणांची मासेमारीसाठी गर्दी होत आहे. आमनापूर येथील स्मशानभूमीतही सोमवारी रात्री नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सलग 4थ्या दिवशी जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या दिवसभराच्या आकडेवारीनुसार कोयना येथे 45 मिलीमीटर, नवजा येथे 52 मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या संततधार पावसामुळे कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून सायंकाळी 5 वाजता धरणात 86,311 क्युसेस म्हणजेच सुमारे 7.45 TMC पाण्याची आवक नोंदवण्यात आली. धरणातील पाणीसाठा आता 38.12 TMC पर्यंत वाढला असून तो एकूण क्षमतेच्या 36.22% पोहोचला आहे. विशेष म्हणजे सकाळी 8 वाजता 35.70 TMC असलेला साठा अवघ्या 9 तासात 2.42 TMCने वाढला आहे. सध्या कोयना धरणातून किंवा पायथा वीजगृहातून कोणताही विसर्ग सुरू नसतानाही नदीची पातळी वाढत असल्याने वरच्या भागातील पावसाचा प्रभाव किती मोठा आहे हे स्पष्ट होत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णा नदीची पातळी आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.